नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जिल्हा न्यायालय मेगा भरतीचे प्रवेशपत्र आलेले आहे। ते प्रवेशपत्र तुमच्या मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात प्रथम आपण गुगलवर यायचं आहे। इथं आल्यानंतर माझी नोकरी असं टाईप करून इथे तुम्हाला पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वर्तमान भरती, प्रवेशपत्र, निकाल असे ऑप्शन दिसतील। इथे तुम्हाला प्रवेशपत्र या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली यायचं आहे। इथे एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्ट जिल्हा न्यायालय मेगा भरती परीक्षा प्रवेशपत्र यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल। इथे खाली यायचं आहे व प्रवेशपत्राच्या समोर क्लिक हेअरचा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल। इथे तुम्हाला तुम्ही फॉर्म भरताना जो रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड मिळाला होता तो इथं टाकायचा आहे व खाली कॅप्चा जसा आहे तसा टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। तर इथे मी रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड व कॅप्चा टाकलेला आहे। त्यानंतर इथे मी लॉग इन बटनावर क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स, अप्लाय पोस्ट, हेल्प डेस्क असे ऑप्शन दिसतील। इथे तुम्हाला अप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे खाली तुम्हाला आय बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे क्लोज करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिट कार्डचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे खाली यायचं आहे। इथे उजव्या साईडला डाउनलोडचं चिन्ह व ॲडमिट कार्ड असं लिहिलेलं दिसत आहे, यावर क्लिक करायचं आहे। तर मी इथं क्लिक केलेलं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं आहे। तुम्ही याची प्रिंट काढू शकता। जर तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस न करता शॉर्टकटमध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे, तर यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड व कॅप्चा टाकून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि मित्रांना शेअर, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।